सामन्याला सुरुवात करणार आहोत। सामना सुरुवात करण्यापूर्वी लक्षात असू द्या दोन्ही संघ 5 षटकांचा सामना असणार आहे। तदनंतर पाहिला तर दोन्ही संघाला एक एक रिव्ह्यू नक्कीच उपलब्ध आहे, परंतु हा रिव्ह्यू आपण पाहतोय रनआउट साठी जर त्या एंडला असेल तर आपल्याला नक्कीच घेता येणार नाहीये, कारण कॅमेरा जर पाहिला तर सिंगल कॅमेरा आहे। हे आधीच जाणून घ्या, अंपायर डिसिजन तुम्हाला तिकडे मान्य करावा लागणार आहे। या एंडने तुम्ही नक्कीच रनआउटचा जो काही डिसिजन असेल तो आपण रिव्ह्यू सिस्टीमने इथे देणार आहोत। आणखीन एक गोष्ट, एका ओव्हर मध्ये तुम्हाला एकच मीटिंग करता येईल, त्या व्यतिरिक्त तुम्ही मीटिंग करायची नाहीये, हे लक्षात असू द्या। आयोजकांच्या सूचनेनुसार तुम्हाला हे मी नियमावली सांगतोय, तर या नियमाचं तुम्ही पालन करायचं आहे की एका ओव्हर मध्ये तुम्हाला एकच मीटिंग करता येईल। हेलो 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 थोड़ा हेलो सेमिंगची मुलं त्यांच्यापेक्षा खूप पुढे जाताना मी पाहिलेत, नो डाऊट। जीवंत उदाहरण माझ्या घरामध्ये आहेत, जेव्हा माझ्या लेकीने आज आपल्याला अभिमान असायला पाहिजे। तारापूरच्या सेमिंगची पहिली बॅचला, त्यानंतर साठे कॉलेजला शिक्षण घेतलं, MBA दुसरी आली कॉलेजमध्ये, आज त्यांच्यावर फाईट करून साऊथमध्ये 2nd रँकला आहे। म्हणजे बसं बघायला पाहिजे आपलं मराठमोळा माणसाचं, आणि प्रत्येक मराठी माणसाला गौरव जिजाऊच असायला पाहिजे, जिने छत्रपती रायाला जन्म दिला आणि ज्या राजाच्या प्रजेखाली जगताना अनेक मोगलांना कत्तल करताना शिवशाही बाणा कसा उगवला हे तुम्हाला दैसर गावला बघायला मिळेल। एक काळ दैसर म्हटला मग भगव्या झेंड्याखाली गाताना, कारण तुमचा कुणबी समाज आहे, अक्षरशः अशी जाती म्हणतात, पण महाराष्ट्रामधले जेवढे कुणबी समाज आहेत ते शिवतीर्थाशी आज देखील निगडीत आहात। असंख्य लोकांची कामं आपण बघत आहात। आज खऱ्या अर्थाने बरेच लोक मला फोन करतात यायला पाहिजे वगैरे, आणि 2 वर्षापासून अंडरआर्म करतोय। संतोषला मी मानेल की संतोषकडनं देखील मला शिकायला मिळालं, खरंच नव्हतं। एका साईडला ज्याने 5 वर्ष अजरामर गीत गाजवलं असं तुम्हाला पाचव्या संघ बघायला मिळतोय, आणि एका साईडला मितना राजा जो समुद्र किनार राहतो, खाडीतल्या मच्छीला दिसला की साक्षात पकडतो, चिंबोरची खोक लागली टपकन छोटवतो असा तुम्हाला बघायला मिळतो। म्हणजे रॅपर आणि एका साईड रॅपर। तर आवाज ऐकूया सुरुवातीला जो मधुर आवाज तुम्ही ऐकत आहात, कॅमलिन स्ट्रीट मध्ये निश्चितच एक चांगलं वर्क म्हणून काम करताना, आणि उमरोळी गावाचा गोड आवाज आपल्या पाणी पडतो संतोष पाटील। धन्यवाद। सर्वप्रथम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुदेव सर्व कार्येषु सर्वदा। प्रथम गणरायानं वंदन करून तदनंतर पाहिलं तर आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपतींना वंदन करून मी संतोष पाटील आणि माझ्या समवेत दीपक संके या ठिकाणी सुरुवात करतोय। आपण पाहतोय एका बाजूला पाचल संघ आहे तर दुसऱ्या बाजूला नवीन जर्सी मध्ये आगवण संघ हितेश वासुदेव माची उपसरपंच यांनी ही स्पॉन्सर केलेले टी-शर्ट पाहायला मिळत आहेत। पहिला चेंडू इथे मात्र जर पाहिलं तर रुपेश आणि जर पाहिलं तर मिस्टर दर्शनची जोडी आपल्याला पाहायला मिळते। सलामीची जोडी, पहिला चेंडू फेकण्यासाठी मंगेश माची। हा चेंडू आता मात्र आपण पाहतोय सुरेख रीतीने डिक्लेअर झोन कडे चेंडूला वळवलं जात आहे। जाणीव आहे कारण की पाचळ संघाने ह्याच मैदानावर जर पाहिलं तर 71 धावा तब्बल कुठून काढल्या होत्या, ते देखील पहिल्याच सामन्यामध्ये। म्हणजे जर पाहिलं तर पाचळ संघाची फलंदाजी इथे स्ट्रॉंग आहे, परंतु आज आगवण संघाची गोलंदाजी कसं असणार आहे इथे मात्र पाहायला मिळेल। चेंडू जर पाहिलं तर यस पंच दर्शवतायत वाईट चेंडू आहे, अवांतर धाव या ठिकाणी नक्कीच घेतली जाईल। धावसंख्या 1 ने वाढेल। पुन्हा एकदा तोच दृश्य पाहायला मिळतोय, वाईट चेंडू आहे, अवांतर धाव या ठिकाणी येते। धावसंख्या आतापर्यंत जर पाहिली तर 3 धावा माझ्या समवेत नक्कीच आपण पाहतोय। सार्थक गरज देखील सर मॅन फ्रॉम सरावली वरून आज जर पाहिलं तर मॅजिक फिंगर आपल्याशी जोडले जात आहेत। तसेच ओम साई स्पोर्टची आज पूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते।
मयूर तदनंतर हर्षद आपल्याशी आणि तदनंतर पाहिलं तर साहिल हे तीन आपण पाहतोय. पहिला गडी बाद होतोय. मिस अंडरस्टँडिंग दोघांमध्ये पाहायला मिळाली. दोन भावांची जोडी ही मात्र तोडायची होती. हा आगवण संघाचा टार्गेट आणि इथे मात्र पूर्ण होतोय. रुपेश बाद होतोय. पहिला गडी बाद होईल. नक्कीच धावसंख्या जर पाहिली तर 4 या आकड्यावर. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय प्रशांत बदाने. प्रशांत बदाने येतोय फलंदाजी मार्कवर. विचार केला तर 3 चौकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज प्रदीप राऊत यांच्याकडून आहे. बघूया पहिला चेंडू टॅप केलाय. चेंडू मात्र निघून जाईल 4 धावांसाठी. दर्शन करत ब्रँड ऑफ पास्तल आपल्याला पाहायला मिळतोय. एक जबरदस्त फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. याच फलंदाजाने जर पाहिलं तर नक्कीच 71 धावांचं लक्ष जे ठेवलं होतं त्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती. आता मात्र ह्याला चालवायला लागेल कारण रुपेश गरत बाद झाल्यानंतर पूर्णपणे जबाबदारी येते दर्शनवर. हा चेंडू इथे मात्र पाहतोय आपण गडी बाद होईल. डायरेक्टली जर पाहिलं तर यष्ट्यांवर चेंडू आढळतोय आणि एकच जल्लोष चारही बाजूला आगवण आगवण आणि आगवण संघाचे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरेख चेंडू पाहायला मिळाला. मिस्टर मंगेश माची यांच्याकडून लेग कटर गोलंदाज आहे आणि अप्रतिम चेंडू हाताळला. अचूक टप्पा, भेदक मारा आणि षटकाचा जर विचार केला तर षटक या ठिकाणी पाहिलं तर कंप्लीट होतंय. पहिले षटक कंप्लीट होतंय. धावसंख्या स्कोरवर आतापर्यंत लागली जाईल 8 धावा. इथे मात्र पाहायला मिळेल जितेश खारी, जितेश माची येतोय. हो पहिला चेंडू सुरेख रीतीने हाताळलाय प्रशांत बदाने. या चेंडूवर जर पाहिलं तर सिंगल घेतलं जातंय. सिंगलने स्ट्राईक मात्र रोटेट करतोय. एका बाजूला लावण्य तर दुसऱ्या बाजूला मिस्टर प्रशांत बदाने आपल्याला पाहायला मिळतंय. आता मात्र जबाबदारीचं ओझं प्रशांतवर पडलंय कारण की जर विचार केला तर दोन भावांची जोडी ही आपण पाहतोय खेळाडू कक्षामध्ये आता मात्र जाऊन बसलेली पाहायला मिळते. सिंगल रन्स इथे खूप महत्वाचा आहे कारण की सिंगलने धावसंख्या जोडायची आहे. हा मात्र टार्गेट. इथे मात्र आपण पाहतोय पुण्याचे एकदा फटका तर चांगला आहे परंतु त्या ठिकाणी विकास माची चेंडूवर जातोय. कुठले रन्स या ठिकाणी जर पाहिलं तर सिंगल रन्स काढून घेताय. आणखीन एक पारितोषिक आलाय 3 चौकार. 3 चौकारासाठी प्रशांत महसूलला याच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. 2000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे महसूलला कडनं. जर पाहिलं तर याच संघामध्ये नक्कीच खेळायचा तो म्हणजे महसूल आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे मात्र 2000 रुपयाचं कॅश प्राइज लावतोय. एकेकाळी खूप नाव महसूलाचं आपल्याला पाहायला मिळालं. आज मात्र संघामध्ये नाहीये परंतु संघासाठी ऊर्जा देणारी कामगिरी करतोय. 2000 रुपयाचे कॅश प्राइज असणार. इथे मात्र पाहतोय आपण यस रिव्ह्यू घेतला जात आहे कारण की आपण पाहिलं तर दोन्ही संघाला एक एक रिव्ह्यू दिलेला आहे. आपण फलंदाजी करणाऱ्या संघासाठी यस या आपण पाहू शकताय.
यस अंपायर डिसिजन आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी. यस फेअर डिलिव्हरी आहे. चांगली चेंडू नक्कीच पाहायला मिळते या ठिकाणी. इथे मात्र आपण पाहतोय 12 धावा आतापर्यंत लागले जात आहेत. चेंडूचा खेळ जर पाहिला तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील. 4 सिंगल रन्स आतापर्यंत जमवले जात आहेत. जितेश माचीच्या विरोधात 5 षटकांचा सामना आहे. हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे. इथे मात्र समोरच्या दिशेने खेळलाय. काय होईल काय घडेल आणि प्रशांत बादाने बाद होतोय. आणखीन एक गडीचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. पाचल संघाचं गडी बाद. तर नक्कीच रुपेश आणि दर्शन ज्या पद्धतीने बाद झाले आणि तदनंतर पूर्णपणे जबाबदारी ही प्रशांत बदानेवर आली होती. परंतु आता मात्र जर पाहिलं तर प्रशांत बदाने देखील तंबूच्या आसऱ्याला, लाविण्य एका बाजूला, दुसऱ्या बाजूला मिस्टर अक्षय आपल्याला पाहायला मिळेल. जिम्मेदारीचं ओझं आहे. 5 षटक खेळून काढायचे आहेत आणि चांगली धावसंख्या उभारायची आहे. इथे पाहतोय लाविण्य पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळताना, परंतु मंगेश माची चांगली गोलंदाजी, चांगले क्षेत्ररक्षण. आता मात्र हा चेंडू थोडासा लेगकट चेंडू होता. पायाच्या दिशेने फेकला होता. खूप चांगला टर्न पाहायला मिळते. मॅजिकन गोलंदाज म्हणून, मॅजिशियन गोलंदाज म्हणून मंगेश माचीला आपण पाहतोय. खूप चांगली गोलंदाजी त्याच्या हस्ते आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षण चांगलं केलं जात आहे. अप्रतिम. जितेश माचीला आपण त्या ठिकाणी पाहतोय. बिल्ला. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर उमेशने बॅकअप दिलाय. चेंडूला आतमध्ये ढकलायचं काम केलं आणि इथे जर पाहिलं तर चांगला आणि चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. आज नवीन जर्सी मध्ये आपण पाहतोय आगवण संघाला आणि कौतुक करीन मी हितेश माचीचं, ज्याने आपल्या संघाची आज जर पाहिलं तर रिलेशन आपल्याला पाहायला मिळते. उपसरपंच आहेत आगवण गावचे आणि त्यांनी ही जर्सी पुरवले. इथे मात्र फटका सुरेख आहे. चेंडू गॅप मध्ये खेळलाय. हेच फटके खेळावे लागतील लाविण्याला, कारण आपला संघ थोडासा अडचणीत आहे. या अडचणीतून दूर करायचा आहे तर अशा पद्धतीची खेळ तुम्हाला करावी लागणार आहे. धावसंख्या 4 ने वाढेल. स्कोरबोर्ड धावसंख्या 18 धावा. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही जर पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पुन्हा एकदा लाविण्य रिव्हर्सचा फटका आहे, परंतु तिथे विकास माची चेंडूवर पोहोचतोय. तोपर्यंत 1 सिंगल रन्स मिळेल. 1 ने धावसंख्या वाढते. स्कोरबोर्ड धावसंख्या 19 धावा. शेवटचा चेंडू असणार आहे. तिसरे षटक मार्गस्थ आहे. 5 षटकांचे सामने आपण पाहतोय. पहिला सामना ज्या पद्धतीने 2 संघ आज झुंजले जात आहेत मैदानाच्या आतमध्ये, अंतिम 4 मध्ये जाण्यासाठी नक्कीच कोणता संघ आपल्याला पाहायला मिळेल हे नक्कीच आपण पाहणार आहोत. चेंडूचा खेळ झालाय. 3 षटक कंप्लीट झाले आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर 20 धावा आतापर्यंत लागले जात आहेत. 3 गडीच्या मोबदल्यात. इथे मात्र पाहिलं जाईल पुढचे षटक सातत्य जर पाहिलं तर 2024 मध्ये आगवण मध्ये नवीनच गोलंदाज तयार झाला, तो म्हणजेच विकास माची. पहिला चेंडू अप्रतिम आणि गोलंदाज तयार झाल्यानंतर जर पाहिलं तर रत्नदीप वेऊर चषकामध्ये जर पाहिलं तर प्रथम बेस्ट बॉलरचा अवॉर्ड त्यांनी घेतला. असा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आगवण संघाकडून चौथे षटक हाताळण्यासाठी आलाय. मुख्यात जर पाहिलं तर फलंदाज आहे टॅपरमॅन म्हणून दीपक संके यांनी सातत्याने त्यांना चालू करून दिलाय. खूप चांगला टॅप करणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र आज गोलंदाज
बनतोय आपल्या संघासाठी. गरज आहे कारण की इथे पाहिलं तर धनसार चषकामध्ये देखील चांगली गोलंदाजी त्यांनी केली होती. आज जर पाहिलं तर इथे मात्र चेंडू नोचा आहे. जग्गू कडून थोडीशी चुकी होते. चेंडू जर पाहिलं तर बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद झाले असता, परंतु जीवनदान देखील दिलं आणि त्यानंतर पाहिलं तर सिंगल रन्स इथे मात्र येईल. 22 धावा आतापर्यंत. पुढचा चेंडू विकास. हा चेंडू आता मात्र पुढच्या चेंडूवर पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न. बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होईल. लावण्य बॅक टू द डगआउटला जाईल. गडी बाद. रोहित करत येत आहेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आणि जर पाहिले तर आज वेगळीच हेअरस्टाईल आपल्याला पाहायला मिळते रोहितची. येस, आपण पाहतोय फलंदाजीसाठी इथे सज्ज झाले आहेत. पहिला चेंडू इथे मात्र करारी प्रहार होता. त्या ठिकाणी जर पाहिले तर भिंत उमेश आपल्याला पाहायला मिळते. चेंडू जर पाहिला तर सीमारेषे पार जाऊ शकणार नाहीये कारण की उमेशने खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. चेंडू जर पाहिलं तर पहिला चेंडू घेऊन काढलाय रोहित यांनी. आता मात्र पुढचा चेंडू असणार आहे. थोडासा फुलर लेनचा चेंडू होता. इथे मात्र सिंगल रन्स काढताना आपल्याला पाहायला मिळते. सिंगल रन्सने धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 23 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं आयोजन नियोजन. आणि आज जर पाहिलं तर मैदानाच्या चारही बाजूला प्रेक्षक आणि प्रेक्षक, मी नक्कीच कॅमेरामॅन यांना विनंती करेन की प्रेक्षकांवर देखील अधूनमधून आपण कॅमेरा फिरवायचा आहे. ही स्पर्धा तशी आहे, अगदी प्रत्येकाच्या आवडीची अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दहीसर चषक 2024 षटक क्रमांक जर पाहिलं तर इथे मात्र चौथं कंप्लीट झालंय. आणि पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा, पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये 8 आणि चौथ्या षटकामध्ये 4 धावा. अशा एकंदरीत धावांचा जर विचार केला तर स्कोरबोर्डवर आतापर्यंत 24 धावा लागल्या जात आहेत. षटक क्रमांक 5 म्हणजे शेवटचे षटक इथे नक्कीच मार्गस्थ लागेल. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर हा आज मैदान तुम्हाला पाहायला मिळतोय. जर तुम्ही 2 ते 3 महिन्यापूर्वी जर इथे आला असतं तर एक पूर्ण झाडे झुडपीने भरलेला हा एक जागा होती. आणि खास करून आज जर पाहिलं तर या ठिकाणी असं मैदान बनवण्यामागे कोणाचा हात असेल तर साई कृपा दहीसर क्रिकेट क्लब, जी नक्कीच आपण पाहतोय. भावेश, तदनंतर पॉली आपल्याला पाहायला मिळत आहेत. तदनंतर पाहिलं तर अजय भंडारी आपण पाहतोय. याचं खूप आणि त्यांची पूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. या पूर्ण टीमने खूप मेहनत घेतली आणि असा मैदान आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय. हा चेंडू आता मात्र मिस टाइम होते. चेंडूवर सिंगल रन्स घेण्याचा प्रयत्न आणि सिंगल रन्स कंप्लीट केली जाते. रोहित आहेत त्या ठिकाणी. धावसंख्या जर पाहिली तर 25 धावा आतापर्यंत लागल्या जात आहेत. इथून जर पाहिलं तर जितेश बिल्ला गोलंदाजी मार्कवर. हा पुढचा चेंडू घेऊन इथे चांगली गोलंदाजी आहे. आणि याच धारदार गोलंदाजीने जर पाहिलं तर आज आगवण संघाने कुठेतरी चांगली एक धडक मारले. पास्थळ संघ, जो पास्थळ संघ पाहिला होता आपण याच मैदानावर, ज्यांनी 71 धावा काढल्या होत्या, त्याच संघाला आज जर पाहिलं तर कुठेतरी लढावं लागतंय. टशन आहे समोर. जर पाहिलं तर आगवण संघ इन्फॉर्म आहे. जर पाहिलं तर रँकिंग 1 आणि 2 वर राहणारा हा संघ 2024 मध्ये खूप फार मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जितेश पुढचा चेंडू जर पाहिलं तर 2 चेंडू मध्ये 2 धावा दिल्यात त्यांनी. आता मात्र हा चेंडू पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू होता, अप्रतिम चेंडू. पडल्यानंतर लेगकट होतोय आणि थोडासा खाली राहतोय. या चेंडूवर जर पाहिलं तर रन्स मात्र येणार नाहीये. आपण या जागेचे मालक पाहिले तर श्री अशोक बळीराम जाधव, खरोखरच ज्यांनी आपल्याला ही जागा उपलब्ध करून दिली असे आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांचे देखील या खरोखरच दहीसर चषक 2024 कडून नक्कीच आभार मानतील. त्यांच्या कमिटीकडून नो स्कोर या ठिकाणी नक्कीच दिला जातोय. रन्स मिळणार नाहीये. धावसंख्या आतापर्यंत जर पाहिली तर स्कोरबोर्ड लागली जाईल 26 धावा, 26 रन. 5 षटकांचा सामना. 5वं षटक जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये फेकला जातोय. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय आणि 4 चेंडू मध्ये 2च धावा मात्र खर्च करतोय जितेश बिल्ला. इथे मात्र क्षेत्ररक्षण सुरेख आहे. एकाने सोडलं होतं, जितेशने सोडलं होतं, मात्र विकास
त्या चेंडूवर अगदी वाघाची झेप जशी घेतली त्या झेपेसारखा मात्र आपल्याला पाहायला मिळाला सुरेख. आणि त्यानंतर पाहिलं तर फक्त आणि फक्त एक सिंगल रन दिलाय. शेवटचा चेंडू असणार आहे. धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते ती म्हणजेच 27 धावा. शेवटचा चेंडू 5व्या षटकातील. रोहित आहे समोर, परंतु रोहितला एक मोठा फटका मारावाच लागेल. इथे चान्स मिळणार नाही आहे. चांगला चेंडू आहे. ओव्हरची होते समाप्ती. 5 षटक इथे कंप्लीट झालाय आणि ज्या संघाने 71 धावा केल्या होत्या त्याच संघाला आता मात्र धावा बनवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत 27-28 धावांचं लक्ष असणार आहे 5 षटकामध्ये, म्हणजेच 30 चेंडू आणि 28 धावांचं लक्ष हे आगवण संघासमोर ठेवलं जात आहे. यानंतरचा होणारा सामना दोन संघाला मी पुन्हा एकदा या ठिकाणी आमंत्रित करेन, जिथे आपल्याला दोन संघ पाहायला मिळतील. एका बाजूला साई एकता बिरवाडी म्हणजेच उर्वी 11 आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर देलवाडी संघ. कक्ष जो ठेवला त्याच्यामध्ये फक्त महिलांना बसून द्या, बाकीचे आपले पुरुषत्व असतो त्यांनी थोडा, कारण आपण आयुष्यामध्ये जगता लेडीज फर्स्ट हे वाक्य ऐकलंय आणि म्हणूनच तो म्हणतात ना त्यांना येऊन द्या, त्यांना बसण्याची जागा द्या. पुरुषांना कुठे उभं राहायला चालते. हल्दी आपण बघितलं की वयोवृद्ध माणसं असतील आपल्याकडे 60 वर्षाची लोक, त्यांना देखील बसायला जागा द्या. खूप सुंदर आयोजन आपण साई ग्रुपात दहिसर क्रिकेट पाहत आहात. दहिसर चषक 2024 एक अविस्मरणीय क्षण प्रत्येकाच्या माथाशी लागणारा. जसं 24 साल उगवलं तर प्रत्येकाचं लक्ष लागलं. या स्पर्धेचं पहिलं पारितोषिक आहे 50,000 रुपये. नुकतंच आम्ही सरपंच चषक दहिसरमध्ये माफ करा सरावलीमध्ये केला. अफलातून टॅलेंट, गुणवत्ता आणि कौशल्य भरलेले खेळाडू तुम्हाला तिकडे पाहायला मिळाले. आज आपण जो हा सामना बघत आहात, एका साईडला विचार केला एकेकाळी दबदबा गाजवणारा तो म्हणजे निश्चितच पाचवडचा संघ, आणि दुसऱ्या साईडला तेवढाच ताकदीचा संघ ज्यांनी पाहिलाय. या खाजण्याच्या किनारी राहताना अंधाऱ्या रात्रीमध्ये पाण्याच्या चालण्यासारख्या दिवसा डोळ्यावर मच्छी पकडणारा, मग ती बोई माशी कोणी आणली आपण म्हणतो का माछी लोकांनी आणली. तेच माछी आज क्रिकेटचे राजे पाहताना खऱ्या अर्थानं आपण मितना राजा असं म्हणतो. त्या राजाची प्रजा खरं तर तिकडे बघायला आलाय. थँक्यू. सपोर्टर्स बघायला मिळतात. दोन संघाचे कर्णधार या आपण दोन संघाचे कर्णधार सर्वप्रथम चला या देलवाडी संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. साई एकता बिरवाडी संघ या आपण. उर्वी 11 साई एकता उर्वी 11. चला साई एकता उर्वी 11 बिरवाडी संघ कर्णधार आपण लगेचच यायचा आहे. चला तर एकंदरीत विचार केला तर किती धावा काढल्यात. आदरणीय विकासजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या पुढच्या सामन्याचा नाणेफेक आपण करणार आहोत. रोहन गावड देखील येत आहेत. रोहन नाना या एक आपण इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक करणार आहोत. पंच 2 मिनिटं फक्त थांबायचं आहे. आपण नाणेफेक करून घेणार आहोत आणि तर लगेचच आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. तर आपण पाहतो एका बाजूला वैभव आहे, दुसऱ्या बाजूला रोहन, अशी ही दोन कर्णधारांची जोडी. आणि आपले आदरणीय आपण पाहतायत या ठिकाणी उपस्थित होताना त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केलं जाईल. आपण पाहतोय इथे दोन संघादरम्यान नाणेफेक केलं जात आहे. साई एकता बिरवाडी आणि देलवाडी दोन सुरेख संघ आपल्याला पाहायला मिळतील. गाठ येत आहे देलवाडी संघ म्हणजे वैभव. आपण पाहतोय नाणेफेक जिंकलाय, काय डिसिजन असणार आहे. आज जर पाहिलं तर घरचं मैदान आहे इथे, तर साई एकता बिरवाडीला किती धावापर्यंत रोखण्याचा, क्रितेश सारख्या बॅटरला कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील. 40 रनाच्या मध्ये रोखण्याचा प्रयत्न करूया. आणि आज काहीतरी वेगळी तयारी केली, काय तुमचं डिस्कस झालं असेल थोडंफार. डिस्कस तर काय नाही, तेच डिस्कस का टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगच घ्यायची. नक्कीच बेस्ट ऑफ लक. रोहन कसं वाटतंय पुण्याचे एकदा क्वालिफाय झाल्यात, इथे मात्र सामना रंगणार आहे. जर नाणेफेक जिंकला असतं तर काय डिसिजन असता. नाणेफेक जिंकला असता तरी आम्ही यावेळी बॅटिंग करणार होतो. आता मात्र तुम्हाला बॅटिंग आलेले म्हणतात, नक्कीच आपण पाहतोय क्रितेशचं इथे टॅप फटका आपल्याला पाहायला मिळेल का. ॲक्च्युली विकेट बघितला तर हार्ड आहे, पण त्या दिवशी आम्ही पहिल्या दिवशी खेळलो तेव्हा बॉल एवढा हार्ड नव्हता, त्यामुळे मला वाटतं टॅपपेक्षा आपल्याला ग्राउंड शॉट पण चांगले खेळायला बघायला मिळतील. नक्कीच गेम ऑन आहे, जबरदस्त असा सामना रंगलाय. तर मी या ठिकाणी आमचे साथी कॉमेंटेटर दीपक संके सरांना विनंती करेन की या पुढच्या मॅचचा अखोदेखा आपण नक्कीच ऐकणार आहोत त्याच्यासोबत. दीपक संके ओव्हर.
धन्यवाद संतोष. तिथे आपण सामना बघत आहोत. एका साईडला विचार केला तो पास्तळ आणि एका साईडला विचार परत निश्चितच या जगदाचा राजा ज्याला आपण मित्र राजा म्हणतोय तो म्हणजे तुम्हाला संघ पाहायला मिळतोय. 30 धावाचं आव्हान दिलंय, फक्त 28 धावाचं आव्हान दिलंय ना विजयासाठी. पुन्हा आपला पहिला षटक इथे बाकी नो बॉल घोषित केला गेलाय. तर पहिला चेंडू थोडंसं नर्वसनेस आलं, तिथे गचाळ क्षेत्ररक्षण झालं, त्यानंतर बाकी नो बॉल दिलाय. कमी धावा असताना तुम्हाला सामना कसं जिंकायचा, एक तर पहिले 2 षटकं तुम्हाला टिचून मारा करायचे आहेत, गडी बाद करायचे आहेत, तेव्हा तुम्ही तो सामना जिंकू शकतात. टॅप करायचं होतं. आपण आता मगाशीच तुम्हाला सांगितलं ना बिरवाडचे कॅप्टन की विकेट जरी कडक असेल बॉलवरती उडत नाही. त्याचं उदाहरण इकडे पाहायला मिळालं. हा खराब चेंडू. माणूस जेव्हा दबावामध्ये येतो, कमी पैसा असला की खर्च कसं करायचं, वहिनीने सोन्याचे दागिने मागितले कसं पाठवायचं, मुलीची ट्रिप आली की बाबाने कुठून काय आणायचं, अशा मोठं टेन्शन इकडे निर्माण झालं. धावाच कमी आहेत ना आणि त्याच्या बघता बघता धावा झाल्या तर 7-8 झालं. पहिला चेंडू गचाळ क्षेत्ररक्षण थोडंसं फंबम झालं. हल्लीचे मुलं म्हणतात ना, अरे ही माझी ना तुझी, अरे ब्रेकअप झालं. कसलं कुठे काय हो काय तुम्हाला ते ओळखत नाही, कुठं दिसायला ब्रेकअप झालं. काय कल्चर बदललाय. पूर्वीचा काळ पाहिला की आम्ही हमाम बघायचो. इथे बाकी खराब चेंडू पुन्हा शेदा बघायला मिळेल इकडच्या बाहेर. मी म्हटलं होतं ना की दैसरमध्ये जायचं आणि चांगलं क्रिकेट पाहायचं, ते तुम्हाला पाहायला मिळते. इथे बाकी हलक्या हाताने खेळून काढलाय. त्याचं एखादं मोगऱ्याचं फुल घ्यायचं, 2-4 फुलं गुंपायची आणि आई तुझ्या गळ्यात घालते, हे माळ असं पाहायचं. त्याच्या पद्धतीनं सुगंध दुर्मिळ. कारण धावा फक्त दिल्यात त्या 28. पुन्हा एकदा गोलंदाजी हाताला गोलंदाज पाहायला मिळतो. हलक्या बॅटरी खेळून काढला. रबर बँड टाईप, कैसातलं बो कसं बांधायचं आणि केसाची पटकन तयारी करून आईला बाय बाय करून शाळेत कसं जायची, तशी धावा इकडे काल बघायला मिळाला. बिलकुल लहानपणाचे असंख्य माझे जुने खेळाडू मला बघायला मिळतात ज्याने MRचा चेंडू मध्ये काढला. भाऊ काय तुमची BRCची तिने कोड विसरू शकतो, तुमचा सुनील रेल्वेमध्ये काम करायचं, काय क्रिकेटर खेळायचा, धगधग तेव्हा ट्रेनमध्ये तोच फक्त जायचं ना असं. तो माझा यष्टी रक्षक छोटा, काय त्याचं नाव आपण, किपर तुमचा निलेश यास, असे स्टँडर्ड ग्रीसमध्ये कामाला स्टँडर्ड ऑर्गॅनिक, तो देखील एक किपर होता. आता ती कंपनी आपल्या ऑर्थोडॉक्सने घेतलाय शिवाजीनगरची. असे असंख्य खेळाडू या गावात तुम्हाला. बॅकफुटला करून चेंडू कट करायचा होता. खराब गोलंदाजी म्हणावं लागेल, खूप खराब गोलंदाजी. धावसंख्या झाली ती 12. 28 धावाचं आव्हान दिल्यानंतर कुठेतरी वाटलं होतं की पास्तळ सगळं कमबॅक करेल, पण इथे बाकी दोघेही फलंदाज तेवढेच, एका साईडला जगदीश आणि एका साईडला विकास. पुण्याच्या हलक्या बॅटने खेळून काढला. ऑनच्या दिशेला इथे बाकी धावसंख्या 1ने वाढली जाते. त्यांना माहिती आहे की आपल्याला कमी धावसंख्या आहे आणि सर्वात जास्त प्रेक्षक तुम्हाला कुठे बघायला मिळते. ज्यापर्यंत आपण आषाढी 1 षटक संपला तर पहिलं षटक संपलं आणि संपला धावसंख्या झाली ती 13. सार्थक घरात जर तुम्ही म्हटलात तर सार्थक हे आम्हाला सातत्याने अंडरआर्मचे बादशाह म्हटलं तर खूप चांगलं आपल्या स्कोरिंग करतात. कधी कधी मोबाईलच्या बॅटऱ्या जरी गेल्या तर त्यांना विचारायचं की कोणत्या षटकात किती धावा निघाला, असं कॅम्प्युटराईज त्यांच्याकडे बघायला मिळालं. आणि ह्यानंतर एक मोठा सामना बघायला मिळाला. कीर्तेश घरत नावाचं वादळ आणि एका साईडचा अक्कू नावाचा पावसाळा, म्हणजे धोधो वाहणारा वारा आणि सडसड पडणारा पाऊस, अशी मोठी मॅच बघायला मिळाली. अक्कूने मॅच गाजवली गेल्या वर्षीची 45ची. इथे बाकी हलक्या बॅटने केलाय रोटेट. चांगला शॉट पाहायचा होता, टायमिंग झाला नाही, त्या टॅप करायचा होता, पण धावसंख्या कमी असल्या कारण थोडंसं मनोधैर्य आराम के साथ मॅच जिंकायची आहे. आणि धावांचा विचार जर केला तर धावसंख्या झाला ती 14. आणि नंतर आता तुम्हाला 21, 22, 23 ना 21, 22, 23 ला धर्मवीर चषक आपण पाहणार आहोत. सरळ आतिजराव त्याच्या आयोजना माध्यमातून आपण ते बघत आहोत. एक ब्रँड टुर्नामेंट इथे बघायला मिळते. मी आणि संतोष घरत सातत्याने समालोचक होतो. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू, काय क्लास शॉट बघायला मिळतोय. व्हॉट ब्युटिफुल शॉट. असं म्हटलं जातं ना, बोईसरच्या स्टेशन उभं राहायचं आणि राजधानी एक्सप्रेस कधी निघून जाते कळत नाहीये आणि मग आपल्याला विरारला जाणारे लोकल तुझ्या प्लॅटफॉर्मवर 3 वर अशा पद्धतीने ऐकू येते. अफुलातून टॅलेंट इथे पाहायला मिळते जगदीशच्या बॅटेतून. चेंडू थोडासा रूम मध्ये होता, चेंडू टटवला गेला. इलेक्ट्रिक शॉट, काय क्लास दर्जा बघायला मिळतो. आणि खऱ्या अर्थाने या आगवण संघाची ओळख जर कोणी देशामध्ये पटवून दिली असेल त्या अंडरच्या खेळाडूने. एका साईडला विकास टॅपर आणि एका साईडला जगदीश रॅपर. बघा काय केलं. यो हनीसिंगचे रॅप सॉंग ऐकायचे आणि याचे फटके बघायचे. हलक्या बॅटने खेळून काढला. डिक्लेअर झोन मध्ये धावसंख्या 1 वर धावसंख्या होते ती 20 धावा. विजयासाठी अजून देखील 8 धावाच्या. यानंतर बाकी एक मोठी मॅच बघायला मिळेल. 2 पृथ्वी तलावरचे 2 राजे एका साईडला बघणार आहेत. एका साईडला कीर्तेश घरात आणि एका साईड दिलवाडीचा अक्कू, ज्याने गतवर्षीची स्पर्धा गाजवली होती म्हणजे 45ची 1 मॅन शो ऑर्गनायझर, जिथे मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक त्या खेळाडू मिळालं होतं. एका षटकात 30 धावांचा विक्रम देखील बाकी धावबाद होतोय. एका षटकात संतोष 30 धावा केले मुरब्यात संघाने आणि ते पराक्रम केलं अक्कू या बॅट्समनने. बघा एका षटकात 30 धावा तर अशक्यप्राय गोष्ट आहे. का तुम्ही जरी टाकले तरी 4 चौकार मारू शकतात, 6 चौकार मारू शकतात, पण तिथे बाकी मुरब्याच्या गोलंदाजीचा सामना गमावला आणि बघता बघता फायनल मध्ये प्रवेश केला होता. तिथे तारापूर संघ विजय ठेवला होता. बाकी नवीन फलंदाज येतोय तो गौतम. हा देखील एक नावाजलेला फलंदाज ज्याने आपल्या डिजिटल
गौतम बघू आता आहे सुरेश पुढच्या षटकार जगदीशला हो टॅप केलाय चेंडूला ताकद नाहीये हलका बॅटन थ्रो करून करेल एक धाव फलका लागली जाते ते निश्चितच एका साईडला तुम्ही आराम केसात आपला विजयापथावर पोहोचताना षटक संपली 2 आणि फलका धावसंख्या झाल्या ती 22. डीजे बघा ना षटक संपली का गाणं घ्या कारण लोक गाणं गायक की तुमचं गाणं ऐकणार कारण तुम्ही सुंदर इथे वाजवलं आपण गत वर्षी समालोचन केलं होतं मैत्री चषकमध्ये काय अफरातून गाणी तुम्ही वाजवलं होतं तेव्हा विचार तुम्ही मॅरिड आहात का अनमॅरिड आहात तेव्हा तुम्हाला प्रश्न विचारला होता तुम्ही हसत उत्तर दिलं मी अनमॅरिड आहात बघा ते एका वर्षाच्या कालावधीनंतर कुठे काय झालं ते कळता येत नाही बाळ वयात झालं की मुलं बघतात मामा मामी सांगतात काका काकू सांगतात किंवा एखाद्या मित्राचा इथे बाकी अहो क्लास कव्हर नाही बघायला मिळतोय 2 क्षेत्ररक्षकाच्या मधनं कसा चेंडू धाडायचा आहे जगदीशकडून शिकायला पाहिजे अफलातून टॅलेंट काय गुणवत्ता बघायला मिळते थोडंसं जाऊन आपली पोझिशन केली चेंडू जातो सीमा पलीकडे 4 धावा इथे बाकी डिक्लर झोन मध्ये चेंडू जातो धावसंख्या 1 निवड धावसंख्या होते ती एका धावाची आवश्यकता विजयासाठी एक सहज विजय मिळू शकतात फक्त एका धावाची आवश्यकता इथे बाकी चेंडू चकमा दिला जातोय चांगला कमबॅक केलाय या खेळाडूचं आपण कौतुक केलंय अष्टपैलू खेळाडू गत वर्षी मॅन ऑफ द सिरीज जे पारितोषिक त्यांनी सरावच्या मैदानावर घेतलं होतं उपयोजन बाकी सुंदर क्षेत्राच्या डावबाचा चान्स बाग ह्याला म्हटली जाते भूक माणूस सर्व काही कशासाठी करतो एक चांगला प्रश्न एका मैदानावर एका शालेय विद्यार्थ्यांना जेव्हा मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस मिळालं तेव्हा एका मॅडमने विचारलं की बाळा हे कशासाठी धावा घेतात म्हणजे शरीरची बुकसाठी तेव्हा त्या मॅडमने सांगितलं की मला हेच अपेक्षित उत्तर होतं आता बाकी खेळाडू बघायला मिळतोय तो उमेश दिल की धडकन है हलके बातों से खेल दिया बघता बघता इथे बाकी सामना विजयी होतोय शेक हँड करा प्रत्येकाने विजय पराजय ही फक्त क्रिकेटची भाषा आहे पण